नमस्कार. मी ॲडव्होकेट उज्ज्वला झेंडे. मी अ, वकील असून काउन्सिलर आणि सोशल वर्कर आहे. मी तसंच क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोमध्ये काम करते. यामध्ये महिलांवर व पुरुषांवर होणारे अत्याचार, तसंच शोषण, तसंच नोकरीवर होणारे अत्याचार यावर मी काम करत असते. लोकं आम्हाला संपर्क साधतात. त्याच्यानुसार त्यांच्याकडनं आम्ही अर्ज घेतो. अर्जानुसार प्रत्येक वेळेची पडताळणी करतो आणि त्यांच्याशी संपर्क करून त्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो आम्ही. तसं पोलीस डिपार्टमेंटशी संपर्क या गोष्टी साधत असतो. महिलांवर होणारे अत्याचार, शोषण, तसंच पुरुषांवर होणारे अत्याचार, शोषण, अडथळे, अ, ज नोकरीमध्ये येणारे अडथळे, अडचणी यावर होणारे ह्याच्यामध्ये आम्ही काम करत असतो. आम्हाला लोकसंपर्क साधल्यावर त्यांच्यावर आम्ही न्यायनिवाडा करत असतो. तेही कायद्याच्या स्वरूपात किंवा शासकीय म्हणजे पोलिसांच्या द्वारे त्यांना मदत करीत असतो. तसंच मी विविध संस्थेमध्ये काम करत असते. त्याच्यामध्ये मी ग्राहक हक्क संरक्षण समितीमध्ये आहे. तसंच मी ह्याच्यामध्ये विघ्नहर्ता न्यासमध्ये काम करते. महिला दक्षता कमिटीवर आहे फरासखान आणि विश्राम बागवाडामध्ये. तसंच मी ऑल इंडिया ह्युमन राईट्समध्ये काम करते. तसंच कुताईमध्ये ह्याच्यामध्ये कुताई मुलतान कंडम मलेशियामध्ये त्याच्यामध्ये लीगल ॲडवायझर म्हणून काम करत आहे. दुबईमध्ये विश्व शांती म्हणून संस्था आहे, त्याच्यामध्ये मी काम करते. ह्यामध्ये मला भारतामध्ये इंडियामध्ये 20 पुरस्कार असून इंटरनॅशनल 10 पुरस्कार आहेत. आताच मला नुसतं लंडन बुक रेकॉर्ड हे पुरस्कार मिळालेला आहे. जे पीडित लोक येतात परत कुठलंही कारण असो, म्हणजे अडथळे असतील, अडचणी असतील, घरामध्ये छळवणूक होत असेल, नवऱ्याकडनं होत असेल किंवा कामामध्ये छळवणूक होत असेल, कुठल्याही गोष्टीचे अडथळे असतील, त्यामुळे आम्ही निवारण करायचं हे करतो. आमच्याकडे आमचं फेसबुक पेज आहे किंवा त्याच्यामध्ये पण आम्हाला लोक संपर्क करतात किंवा पोलिसांमध्ये मी महिला दक्षता कमिटीवर आहे. त्याच्यामुळे मार्फत पण आम्हाला लोक संपर्क करतात. महिलांनी कुठलेही अडथळे असतील, अडचणी असतील, न डगमगता स्वतःच्या पायावर उभा राहावे, सक्षम व्हावे आणि सगळ्या गोष्टीला फेस करावं, अशी माझी इच्छा आहे सगळ्यांना. आणि माझ्याकडनं सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.